अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। नागपूर शहरातील एका धक्कादायक घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत। काल रात्री एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने गाडी फुटपाथवर चढवली। पोलिसांनी तपास केला असता त्याच्या गाडीतून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक कारतूस सापडले आहे। या घटनेचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया। नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली। शुक्रवारच्या मध्यरात्री जुनी शुक्रवारी येथील शनी मंदिराच्या जवळ शुभम सुनील महल्ले नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपली 4 चाकी बेदरकारपणे चालवत फुटपाथवर चढवली। डायल 112 वरून मिळालेल्या कॉलवरून कोतवाली पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले। पोलीस निरीक्षक महेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी शुभम महल्ले याला ताब्यात घेतले। त्याची स्थिती पाहता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी त्याला गाडीसह पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले। पोलीस ठाण्यात पोलिसांना गाडीवर संशय आल्याने 2 पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या। गाडीतून 25,000 रुपये किमतीचा एक लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिनसह आणि आतमध्ये 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूसही सापडले। या व्यतिरिक्त 9 लाख रुपये किमतीची BMW गाडी देखील जप्त करण्यात आली, ज्यामुळे एकूण 9,26,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी शुभम महल्ले विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, मोटर वाहन कायदा, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत। काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेदारकपणे BMW कार चालवतानाची माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इसमला ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये आणले असता त्याची वाहनाची BMW कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कारतूस मिळालं। त्या कारमधल्या इसमाचं नाव होतं शुभम महल्ले, राहणार गणेशपेठ। या इसमाच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे। हा आरोपी अभिलेखावर असून यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा कडून हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे। हा मुंबईवरून त्यांनी कार BMW परचेस केली होती आणि ती कार परचेस केल्यानंतर तो काल सायंकाळी 4:30च्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघाला आणि तो गाडीतच मद्यप्राशन करून चालला होता आणि त्या मद्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवारी रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं। हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकट्यालाच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आलं, म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचा तात्काळ सर्च केला होता। आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती आहे की 2 वेपनपैकी एक वेपन त्याच्या ताब्यातून मिळालं होतं, एक वेपन मिळणं बाकी होतं। ती वेपन काल त्याच्याकडून आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। ही घटना नागपूरमध्ये वाढते गुन्हेगारी आणि बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकते। दारू पिऊन गाडी चालवणे हा एक गंभीर गुन्हा असून यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो। या प्रकरणात तर दारूच्या नशेत गाडी चालवण्यासोबतच बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचाही गुन्हा समोर आला आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत।